वर आपण पाहत राहा, एकत्र राहा या एसपी बॉयज ट्रॉफीचा थरार 2025. धन्यवाद. नमस्कार सर्व क्रिकेट रसिकांचं. पालघर जिल्ह्यातील मानाची क्रीडा स्पर्धा एसपी बॉयज ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक स्वागत असणार आहे. आज संपूर्ण टेनिस क्रिकेटचे चाहते, रबर बॉल क्रिकेटचे चाहते या सगळ्यांची पावलं आपोआपच या क्रीडा नगरीच्या दिशेने येऊ लागलेली आहेत. त्याचं कारण आहे पालघर जिल्ह्यातील रबर बॉल पावसाळी क्रिकेटचं सर्वात मोठं आयोजन आपल्या भेटीला आलेलं आहे. मॅचला मात्र या ठिकाणी आता सुरुवात होते. एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतो. टीम 94 कामण एका बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अचिवर स्पोर्ट्स सफाळे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानात मॅच सुरू होते. पहिला बॉल थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. प्रथमेश ठाकरे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अचिवर स्पोर्ट्स सफाळी संघाचा एक्स्ट्रा कडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. अचिवर स्पोर्ट्स सफाळी दोन्ही टीम प्रतिनिधी प्लीज या ठिकाणी पाठवा. बॅटिंग टीम अचिवर स्पोर्ट्स सफाळी संघाचा 12th मॅन कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये येणे गरजेचं आहे. सर एक मिनिट सर प्लीज, महत्वाची मॅच आहे, प्लीज पाठवा. आपली बॅटिंग आहे आता येऊ शकता आपण, जे शेवटी जरी तुमच्याकडे 11 असतील तरी प्लीज या लवकर सर. महत्वाची मॅच आहे, प्लीज ज्यांना नावं माहिती असेल असायला कृपया पाठवा. जो इन टीम असेल तरी चालेल, ज्याला लेट बॅटिंगला यायचं आहे प्लीज पाठवा, कारण यूट्यूबला सुद्धा सगळ्या गोष्टी फीड करायला लागत आहेत. आपण सहकार्य करा प्लीज. या मोतीलाल भाऊ तुम्ही आहात, या. हा बॉल थोडासा पाठीमागे टाकलाय, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. वेदांत वजे चिंचणीच्या आणि नॉन स्ट्राईकला यावेळेला विकेट केला जातोय. वेदांच्या बॅट मधून बॉल थोडासा पुढे केला होता, त्याला समोरच्या दिशेने पाठवलंय. सीमारेषा पार षटकार. बहुत ही शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच फ्रंट फुट पर इस गेंद को खेल दिया था और टाइमिंग बिल्कुल प्रॉपर, बल्ले का आवाज जो है बिल्कुल बहुत बढ़िया आया और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. शानदार स्ट्रोक, सिक्सर. वेदांत स्ट्राईक वर आहेत. याही वेळेला एक वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल त्या प्रयत्नात या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 8 वर जाताना पाहिला मिळेल. माझ्याबरोबर प्रशांत आदवडे सर जुड़ले गेले आहेत. प्रशांत सर, इम्पोर्टेंट मैच है. एक सिक्सर आने के बाद थोड़ा सा कंट्रोल को खो दिया, अनुशासन को खो दिया, तो इसलिए व्हाइट बॉल का इशारा हुआ. आणखीन एक बिग हिट या ठिकाणी होतोय. वेदांत वजे चिंचणीचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या बॅटमधून आणखीन एक लांबलचक षटकार येताना पाहायला मिळेल आणि जबरदस्त सुरुवात अचिवर स्पोर्ट्स सफाळे संघाची होताना पाहायला मिळते. कमाल के बल्लेबाजी, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं था. हवाई यात्रा पर गेंद चली गई दर्शक दीर्घा में चेहरों के लिए. दर्शन स्ट्रोक बल्लेबाज वेदांत का और वी में बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं पॉजिटिव सोच के साथ. पहिली ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. प्रथमेश यांची आणि धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा धावफलकावर. प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. छोटी नाव इकडे जर आलं तर एक वेडी नावाचं एक छोटंसं गाव आहे, परंतु क्रिकेटसाठी आज नाही तर कित्येक वर्ष ओळखलं जातं. आजही जर पाहिलं तर शुभम भाऊ जुने जाणते क्रिकेटर आहेत, ते आजही या वेडी गावातील या परिसरातील क्रिकेटच्या आठवणी मुंबईकर सुद्धा सांगत असतात. परंतु मैदानात आलं, मैदानावरचं वातावरण पाहिलं, ही खेळ आणि तर एक वेगळाच आनंद मनाला देखील देतो. त्याचबरोबर बाजूलाच असणारी टेकडीवर बसलेले प्रेक्षक आणि मॅचचा आनंद घेत आहेत, हे सुद्धा पाहायला खूप चांगलं वाटतंय. आपल्याही सगळ्यांचं स्वागत असेल मनापासून. वेगात बॉल टाकलाय, परंतु याही वेळेला व्हाईट बॉल मात्र घोषित केला जातोय. गोलंदाजीसाठी आलेत प्रथम आलेत बॉलिंगला. प्रथम गेंदबाजी जब कर रहे हैं ना, तो बिल्कुल पहली गेंद कंट्रोल नहीं था और उसके कारण व्हाइट बॉल का इशारा किया अंपायर ने. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, तिकडनं खेचण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर पुन्हा पाठीमागे येतोय
आणि धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी 1 ने पुढे जात असताना पाहिलं मी भंडारी आणि वेदांत. इस वक्त बहुत महत्वपूर्ण मुकाबला बीच मैदान पर और ओपन हाफ देख रहे हैं। बल्लेबाजी की बात करें तो वेदांत ने बहुत ही बेहतरीन स्टार्ट जरूर किया, लेकिन उसी काम को अंजाम देना होगा बैटर भंडारी। 15 धावा धावफलकावर आहेत, कोणती विकेट न गमावता. यावेळेला खुलवा टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, पकडली जाते कॅच त्या ठिकाणी अय्यूब होते आणि धक्का बसलाय पहिला या ठिकाणी अचीवर स्पोर्ट्स सपाळे टीमला. एक्शन रिप्ले आप देख सकते हैं प्रो लिंक स्पोर्ट यूट्यूब चैनल पर। आगे गेंद थी, सफल हुए थे, सीधे बल्ले से गेंद को खेलना चाहते थे, अयूब सतर्क सावधान, लिया कैच, अपोनेंट टीम का हुआ नुकसान। बहुत बड़ी सफलता मिली है गेंदबाज प्रथम को और बल्लेबाज वेदांत जो बहुत अच्छी पारी शानदार बल्लेबाजी कर रहे थे, सेट बल्लेबाज बैक टू द पेबल इन। किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, किरण गुरुद्वान. किरणच्या काही अफलातून कॅचेस आम्हाला मागील हंगामातील आठवत आहेत. जबरदस्त फिल्डर देखील आहेत आणि तेवढे चांगले खेळाडू देखील आहेत. पाहूया, किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावसंख्या जर पाहिली तर टीमची 16 आहे आणि आता किरण यांना बॅटिंग करावी लागणार आहे. वेदांतची धडाकेबाज कामगिरी पाहायला मिळाली खरी, परंतु ते त्यानंतर बाद झाले. प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते. आज आपले आवडते खेळाडू इकडे येणार आहेत. ओ, यावेळेला स्टंपच्या समोर सापडले किरण. पंच सादिक राजापूरकर घोषित करतायत LBW विकेट. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानावरती बघा कशा प्रकारे कामगिरी करतोय. प्रथम यावेळेला बॅट्समन किरण आहे, थोडा एक क्रॉस करण्याचा प्रयत्न, प्लंब आहे एस्टनच्या समोर, बरोबर मधली एस्टे त्या एस्टनच्या समोर आपण पहिला पाय आहे आणि त्या पायावर ते चेंडू आदळला. यावेळेला गोलंदाज केले आश्चर्यचकित किरणनं केले पायचित फलंदाज बाद. धावसंख्या झाली एकूण 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अगदी बॅक टू बॅक विकेट मात्र या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या खऱ्या, परंतु त्याला नंतर कंट्रोल करण्याचा प्रयत्न. प्रेक्षकांची गर्दी का आहे त्याचंही कारण आहे. सगळ्यांना माहिती आहे SP ट्रॉफीचं आयोजन तर चांगलं असतं, परंतु आपल्या सगळ्या आवडत्या सिताऱ्यांना आज आपण भेटणार आहोत, आज आपण पाहणार आहोत, आज त्यांच्याबरोबर सेल्फी काढणार आहोत. कुणाला केतनची सेल्फी घ्यायची आहे, कुणाला सुमित ढेकळे यांची, कुणाला ओमकार देसाई यांची, कुणाला श्रेयस कदम यांची, कुणाला ओमी किने यांची, कुणाला प्रथमेश ठाकरे यांची. हे सगळे स्टार खेळाडू आज मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपल्या परिसरात. नव्वद पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 16 धावा आहेत. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलला थोडंसं बाहेर कट केलं, प्रभावित मारा प्रथम. आणि इकडे जर पाहिलं तर एक चांगला चेंडू प्रस्तुत केलाय, कौतुक करावं लागेल प्रथम. प्रथमने प्रथम भेटीतच प्रभावित करून टाकलंय गोलंदाजीत. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल कव्हर्सला उडवलाय. एक चांगला फटका त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला बॅटर मृदुल आणि त्यांच्या बॅटमधून येतोय चौकार. मिळते चांगलं कमबॅक या ठिकाणी करायची गरज होती, ती मात्र या ठिकाणी होते. चांगली गोलंदाजी, परंतु आता फटकाही तेवढा चांगला. बाईकच्या पार्किंगची रांगच रांग मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागली आहे. आमचे कॅमेरामन तिथपर्यंत स्वागत. आणि डोंगरावर देखील बाजूच्या मात्र यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळताना पाहायला मिळाले. एक धाव तिकडे घेतली जाईल, दुसऱ्याही धावेचा कॉल दिला जाईल. धावा करायच्यात आणि त्याच्यासाठीची धाव इकडे पाहायला मिळते आपल्याला. आणि ओव्हर नंबर 2 मात्र या ठिकाणी संपताना पाहायला मिळाली आणि धावसंख्या झालेली आहे ती 2 ओव्हर संपल्यानंतर 22 धावा. प्रशांत सर काय म्हणाल? ज्या पद्धतीनं धावसंख्या आता धावफलकावरती 22 आहे, 11ची सरासरी, इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, तर कमीत कमी 60+ 60च्या वरती जाणं गरजेचं असेल बॅटिंग करत असताना. यापूर्वी आपण एक सामना बघितला आहे, तो 30-30चा झाला, तेव्हा 60पेक्षा जास्त धावा इथे महत्त्वाच्या असतील. 22 झाल्यात, त्या माफक नाही आहेत बॅटरच्या दृष्टिकोनातून. गोलंदाजी खूप चांगली झाली. हे प्रेक्षक आहेत, ये जो दर्शक है ना, इनके बिना ये टूर्नामेंट पूरा नहीं होगा. बहुत ही शानदार. मृदुल तरेंच्या लगातार 2 षटकारांसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. ऋषिकेश तरे यांच्याकडनं पारितोषिक. ओ, या वेळेला टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल फिरताना पाहायला मिळतोय, वळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी येत आहेत
संतोष जाधव येताना पाहायला मिळत आहेत. विरारचे हे वेगवान गोलंदाज विजयांचे बंधू सुद्धा यावेळेला बॅकफुटला गेले आणि पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डीपला फेस क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत. भंडारी मात्र तिकडे बाद होतील. पकडली गेली कॅच. विकेट येताना पाहायला मिळते. संतोष आले आणि विकेटही घेऊन गेले. हो, विकी काळे दिसतायत. अगदी जाऊन बसले दूर दूरवर. आज सकाळचं सत्र गाजवलंय पट्ट्याने. माझ्या मते टेकडीवर जाऊन बसलेत. आराम करतायत. आज वाड्याच्या मुलांनी सुद्धा खूप चांगली कामगिरी केली इकडे. आपलंही विशेष कौतुक. कमी गतीचा बॉल टाकलाय. व्हेरिएशन केलाय. बॉल यष्टीरक्षकांच्या हातात जातोय. कॅमेरामन देखील कुठे कुठे जातील तपास नाही, परंतु खूप चांगलं काम करतायत. प्रोलिंगची टीम विविध गोष्टी टिपण्याचा प्रयत्न करतायत. माहोल आहे, वातावरण पावसाळ्यामध्ये चारही बाजूला हिरवेगार वातावरण आपण पाहतोय. हो, पुन्हा एकदा गती परिवर्तन. हळूवार पद्धतीने बॉलला टाकलाय. बॉलला फिरवलाय आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवलाय. बॅक टू बॅक म्हणजे 4 बॉलमध्ये संतोषने धावच नाही दिली आहे. चांगली गोलंदाजी. संतोष जाधव वेगासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या भात्यात कमी गतीचा बॉल अवगत केलाय. ओहो, या वेळेला दांडी गुल. डीजे कुंदन या वेळेला पाठीमागे मात्र खेळ स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. धाव त्या ठिकाणी हो नाही सुरू होतं आणि शेवटी धाव नाहीच घेतली आहे. आणि इकडे ही ओव्हर जर पाहिलं तर निर्धाव जाते. मेडन ओव्हर, ते सुद्धा रबर बॉल मध्ये. आणि या मैदानामध्ये SP ट्रॉफी मध्ये संतोष आपलं कौतुक करावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 22. प्रशांत सर काय म्हणाल? बहुत ही बढ़िया गेंदबाजी. संतोष को मैंने देखा था रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में. एक ऐसी टीम थी जिसमें 10-11 खिलाड़ी जो बहुत बढ़िया बल्लेबाजी करने टॉप क्लास खिलाड़ी थे. उसमें अनिकेत और संतोष पिना ने कमाल की गेंदबाजी की थी और अपोनेंट टीम को 30 में ऑल आउट किया, 29 में बिल्कुल ऑल आउट किया था. तो क्या वेरिएशन था. बहुत ही बढ़िया गेंदबाजी संतोष पिना द्वारा. 3 ओवर में आपने रन केवल 22 बनाए हैं. तो इसका मतलब है बढ़िया सदी भी गेंदबाजी रही है संतोष द्वारा. जबत मॅचच्या दिशेने शेवटचं षटक घेऊन राहुल जोगाडिया, चेंबूर मुंबई फिरकीपट्टू गोलंदाजीसाठी येत आहेत. मृदुलच्या लगातारच्या 2 षटकारासाठी पुरस्कार होता. 1 धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. राहुल जोगाडिया त्या ठिकाणी आहेत. फेकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. 1 षटक देखील काफी असतं मॅच मध्ये येण्यासाठी. धावसंख्या 24 झाली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. चोहो बाजूला नजर टाका. शुभमजी, तुमच्या मेहनतीचं हे यश पाहायला मिळत आहे. आणि आज वेडी गावामध्ये हे प्रेक्षकांची गर्दी देखील होताना पाहायला मिळते. हो, 1 दिवसाची टुर्नामेंट भरवायची म्हणजे देखील खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही तर 6 दिवसांची टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. टप्पा पडतोय. बॉल मात्र त्यानंतर वळताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल घोषित केला जातो आहे. हो, हाई बॉल चांगला पाहायला मिळाला. थोडासा लांबून वळलाय. मृदुल यांच्यासाठी पारितोषिक आहे, परंतु 2 षटकार मारल्यानंतर ते पारितोषिक असणार आहे.
ऋषिकेश भाऊ तरे यांच्याकडून हा पुरस्कार असेल. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. हो 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 हो, हा बॉल चांगला टाकलाय. राहुलने खूप मोठ्या प्रमाणावर तो वळवलाय. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. शेवटच्या षटका या डावातील ऋषीला बॅटिंग करावी लागेल आणि त्यांच्यासाठी खास पुरस्कार सुद्धा आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर. आणि हा बॉल सुद्धा राहुल यांनी चांगलाच वळवलाय. राहुल जोगाडिया नन्ना मुन्ना जादूगर म्हणून लहान वयातच टेनिस क्रिकेट जगतात त्यांची एंट्री झाली. हाही बॉल मात्र पाठीमागे जाताना पाहिला मिळतोय खरा. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. सुरुवात चांगली झाली होती. 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, परंतु त्यानंतर जी काही गोलंदाजी केली आहे टीम 94 कामनने त्यांचंही कौतुक करावं लागेल. आणि राहुल जोगाडिया आई बॉल वळवताना पाहिला मिळत आहेत. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. थोड्या वेळापूर्वी सफाळे स्टेशनला आम्हाला राहुल जोगाडिया भेटले. ते त्रस्त होते, त्यांना रिक्षा भेटत नव्हती. आता त्यांनी बॅट्समनला त्रस्त केलंय. आणखीन एक चांगला बॉल राहुल जोगाडिया. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 4 धावा आलेल्या आहेत आणि पहिलं एक डाव मात्र या ठिकाणी संपतोय. आणि हा पहिला डाव संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा. विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. एक डाव संपल्या, दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. आणि अचिव्हर स्पोर्ट्स या संघाची धावगती जर पाहिलं तर नंतर थोडीशी कमी झालेली आहे. 24 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 27. परंतु या मॅचला आपल्या आवाजाचा साथ चढवण्यासाठी रामपूरकर लक्ष्मण अर्थातच म्हणजे मी पालघरचाही उल्लेख करेल आणि रत्नागिरीचाही उल्लेख करेल. चिपळूणचे सुपुत्र आणि तसेच विरारचे रहिवासी या आपण ऐकूयात या ठिकाणी प्रशांत आदवडे सरांना. थँक्यू सो मच जुन्नर भूषण आणि मुंबई भूषण. चंद्रकांत शेट्टी सर, थँक्यू सो मच. MH01 AX 3579 ही जी गाडी आहे, प्लीज तिथून जरा बाजूला घ्या. मागची केतन म्हात्रे यांची गाडी बाहेर काढता येत नाही आहे. प्लीज रिक्वेस्ट है आपल्याला. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है प्रतियोगिता का. आज का ग्रैंड फिनाले है. फिलहाल अगर देखें तो टोटल इतना बड़ा नहीं है. और दर्शक देखिए, दर्शक जो है ना बिल्कुल अगर ट्रेन में है तो वहाँ से भी ये टूर्नामेंट देख रहे हैं. SP बॉयज ट्रॉफी 2025. देखिए ये एक क्रिकेट का जुनून है और क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परवाने जो हैं, जब वेस्टर्न रेलवे भाग रहे ना तब जाकर ये टूर्नामेंट देख रहे. बल्लेबाजों को मैदान के अंदर आना है और शूट बाय विपुल पंडुलकर. तो इन्होंने बहुत बढ़िया काम किया. जब वो यहाँ सफ़र कर रहे थे, मुंबई से आ रहे थे सपाली तक के, और तब जाकर वो ट्रेन में एक बंदा जो है ना वो ये टूर्नामेंट देख रहा था. तो बहुत बड़ी उपलब्धि. प्रोलिंग द्वारा और एक बहुत बड़ा टूर्नामेंट प्रोलिंग कप 2025 प्रोलिंग कप मुंबई सीजन 2 कमिंग सून. दोस्तों बहुत ही शानदार खेल बिल्कुल आपको देखने का मौका मिलेगा. यहाँ भी बहुत बड़े सितारे आने वाले हैं. आणि आता मृदुलच्या विकेटसाठी पण मला वाटतं बक्षीस असणार आहे. 1,500 रुपये पारितोषिक हॅट्रिकसाठी. ऋषिकेश तरे एडवन से हे पाठीराखे आहेत. ऋषि को क्या मिलेगी खुशी, वो देखने वाली बात है. ऋषिकेश तरे. मृदुल तैयार है. 24 गेंद में 27. जो हमारे पास है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है. ये सोच के आपको गेंदबाजी करनी है. अगर ये 27 आपको डिपेंड करने हैं तो आपको विकेट लेना बहुत जरूरी. इसीलिए मृदुल की जो गेंदबाजी आपने कल भी देखे, बहुत ही बढ़िया प्रदर्शन इन्होंने किया था और लाजवाब गेंदबाजी की थी. बल्लेबाज बैटर, समय ज़्यादा नहीं है. दोनों बैटर मैदान के अंदर आ रहे हैं. एक बार फिर निगाहें होगी. प्रतीक और अयूब शेख दोनों बैटर.
प्रतीक के पास लेदर बॉल का अनुभव है और अयूब बतौर आइकॉन खिलाड़ी पूरे महाराष्ट्र में इनके लिए बहुत बड़ी डिमांड है। तो दो ऐसे खिलाड़ी जो अपना जलवा दिखा सकते हैं। मृदुल कमाल की गेंदबाजी का प्रणय लोकल बॉय यहाँ कमाल करने के लिए तैयार है और हमेशा इन्होंने प्रभावित किया है। फक्त विनंती आहे इथे जर बॅटर बाद झाला तर लवकर मैदानावरती या। नवीन बॅटर मैदानावरती टीम मीटिंग आता करू नका कारण मॅच अजून भरपूर शिल्लक आहेत, 5 सामने शिल्लक आहेत। इसके बाद में मुकाबले जो बिल्कुल जिसमें ओवर की बात करें 3 ओवर के मुकाबले होने वाले 3 षटकांचे सामने असतील। त्याला वेळ जास्त झाला, वेळ जास्त घेऊ नका। प्रेक्षकांना खूप चांगलं क्रिकेट बघायचं आहे, तुम्ही जास्त वेळ घेतलात तर आपोआप षटकांची संख्या कमी होणार आहे। धर्मवीर चषक ज्याचं अप्रतिम आयोजन आपण बघितलं आणि प्रोलिंक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून 8 कॅमेऱ्यांचा वापर झाला। एक सक्सेसफुल टुर्नामेंट या रबर बॉलच्या मोसमामधील विपुल आणि त्यांच्या सर्व सहकार्याने सुंदर त्या ठिकाणी काम केलं। आज त्यांचे 2 शिलेदार आमच्या बरोबर या ठिकाणी आहेत। चंद्रकांत शेट्टे सर आकुटमध्ये चेंडू ऑन साइडला खेळला, फटका चांगला, प्रतीकच्या बॅटमध्ये चौकार, खणखणीत चौकार। पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय पण कंट्रोल बघा काय होता। ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता काय घडलं होतं मैदानावरती। पहिला चेंडू प्रणयचा पहिला चेंडू जो आखूड टप्प्याचा होता बॅकफुटवरती पर्यंतच गेला प्रतीक। हा फटका पहा, टायमिंग सुंदर होतं, शरीराचं संतुलन खूप चांगलं। टप्पापर्यंत थोडा लेग स्टंप ऑफस्टंपच्या वरून थोडा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता। त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमण, प्रतीकची बॅट तळपते, दूसरा मोठा फटका त्याने खेळलाय, चेंडू सीमारेषा पार, षटकार। शॉट देके बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, लेग ब्रेक करना चाहते थे, जल्दी भाप लिया, ज्यादा आगे गेंद थी और प्रतीक ने गेंद को खेल दिया लॉक ऑन बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। ये बढ़िया लाइन है, टप्पा खाने के बाद उछालता और बने लेग ब्रेक गेंदबाजी बहुत बढ़िया करते। टारगेट 27 रनों का है, तो स्कोर 10 रन। 3 गेंदों का खेल हुआ है। अयूब और प्रतीक प्रणय गेंदबाजी कर रहे, रिवर्स करना चाहते थे, रिवर्स खेलने की कोशिश, टप्पा खेलना चाह रहे थे, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर ने गेंद को गैदर किया है और रन संख्या अगर देखें तो रन संख्या 10 रन। पहले 2 गेंदों पर हमला हुआ लेकिन उसके बाद में बने कमबैक कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर गेंद को पुल करना चाहते थे, बैकफुट पर जाके थोड़ा इंतजार किया। ये अच्छी गेंद थी, सुंदर गेंदबाजी प्रणय द्वारा। स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के। 5 गेंदों का खेल हुआ है, लक्ष्य बड़ा नहीं है, 27 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। टीम 94 कामन। ताई पकड़ संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे। अयूब ने इस गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन की तरफ और गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। सुप्रीम ट्रॉफी में कमाल की बल्लेबाजी की थी, शानदार अर्धशतक जड़ा था और सबका दिल जीत लिया। तो वही खिलाड़ी है, बहुत अच्छा स्ट्रोक, ऑफसाइड पर रन बटोरना यह भी जानते हैं, मैदान के 4 ओवर बल्लेबाजी कर सकते हैं। तो पहले ओवर का खेल, पहले ओवर में रन संख्या पर कुल मिलाकर 15 रन, जीतने के लिए 27 चाहिए। ताई पेकर संघाचे कॅप्टन अपन टॉस बॉक्स मध्ये यायचे। आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर नाउ स्कोर 15 पर नन। पंकज आपण टॉस करता तयार आहात, इथून ताई पॅकर्सचा कॅप्टन। आज सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच टॉस केला जाणार आहे। पन्ने के ओवर में 15 रन, जीतने के लिए लक्ष्य रहेगा 27 रनों का। 24 गेंदों में 27 बनाने हैं। तो पहले ओवर में ड्रीम स्टार्ट हुआ है। प्रतीक ऑन स्ट्राइक, ऑन साइड पर मिड विकेट पर गेंद को पुल किया, दर्शक दीर्घा में गुल किया, व्हाट अ शॉट। प्रतीक इसीलिए जाने जाते हैं क्योंकि बैकफुट पर बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी करते हैं, फ्रंट फुट पर बहुत सुंदर बल्लेबाजी कर सकते हैं। ये देखिए टप्पा खाती गेंद अंदर की तरफ आई, आसान मौका था बैटर के लिए, अपना बल्ला घुमाया, मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को पुल किया था, बेहतरीन टाइमिंग, हेड पोजीशन भी बहुत बढ़िया था। इस बार अच्छी लाइन, गंगाधर इंगोळे आपण प्लीज समर्जन कक्षामध्ये यायचे। गंगाधर
गंगाधर इंगोळे आपल्याला विनंती आहे, आपण समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. 8 गेंदों में 21 रनों की साझेदारी, स्कोर 21 बगैर किसी नुकसान के और बेहतरीन बल्लेबाजी प्रतीक द्वारा 7 गेंदों में 17 पर खेल रहे हैं. मृदुल का ये ओवर जिनके ऊपर इनाम भी है 3 विकेट के लिए. बैकवर्ड चले गए, गेंद को ऑन स्टार्ट पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया है. व्हाट अ शॉट. 27 का लक्ष्य था प्रतीक भाई, मैच समाप्त हुआ. कमाल का मैच खास करके प्रतीक के लिए. टीम 94 का मन, कांग्रेचुलेशन, वेल डन प्रतीक. ये विनिंग स्ट्रोक. टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आए, थोड़ा बैकफुट पर चले गए और गेंद के ऊपर निगाहें थी. सबसे बड़ी बात गेंद के ऊपर निगाहें थी, टाइमिंग प्रॉपर और गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गई 6 रनों के लिए. इसी के साथ टीम 94 कामन टीम के कप्तान और ताई पैकर्स टीम के कप्तान, आपको टॉस बॉक्स में आना है. या मॅचचा गेम चेंजर खेळाडू आहे संतोष जाधव पिन्या. विकेट मिडन ओव्हर त्याने टाकलेला आहे. जास्त वेळ घेऊ नका, फक्त दोन्ही कॅप्टन लगेच तयार राहायचंय. आपण मॅनचा पुरस्कार चार षटकांचा सामना असणार आहे, त्यामुळे टीम 94 कामन आणि ताई पॅकर्स पच्चीस की अद्भुत कहानी. समय हमारे पास बहुत कम है, तो सीधा टॉस बॉक्स की तरफ चलते हैं. टॉस का बॉस.